हरिः ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। नारायणं सुरगुरुं जगदेकनाथं भक्तप्रियं सकललोकनमस्कृतं च त्रैगुण्यवर्जितमजं विभुमाद्यमीशं वन्दे भवग्नम् अमरसुरसिद्धवन्द्यं हयग्रीव हयग्रीव हयग्रीवेति यो स्मरेत् तस्य निस्सरते वाणी जहनुकन्या प्रवाहवत्। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयम् उदीरयेत्। व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे नमो वै ब्रह्मनिधये वासिष्ठाय नमो नमः। बुद्धिर्बलं यशोधैर्यं निर्भयत्वम् अरोगता अजाड्यं वाक्पटुत्वं च हनुमस्मरणात् भवेत्। आपादमौलिपर्यन्तं गुरूणाम् आकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः। सर्वगुरुभ्यो नमः। श्री मध्वगुरुभ्यो नमः। श्री देवेंद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता। आम्ही महाभारतांतो एदोळतई दुर्योधनाले एकुयुक्तीनं धृतराष्ट्रानं पांडवांक वारणावताक पेटईले काणी ऐकल्यांची वारणावतांतो भव्य स्वागत मेळ्ळा। पुराय जन पांडव ऐल्यांची आमगेल गावांक इतली धुर्द कोण पांडव ऐल्यांची पांडवाल कीर्तीत असल्यारे वारणावता समीत पावला म्हणजे नव्हे पुराय जन भारी संतोषार असाचे भारी संतोषारे तशी हंग वर्णवतांत पांडवांक भव्य स्वागत पुरोचन ತಂಗಿಲ್ ಒಟ್ಟು ಐಲ तो सुरवेक थंयचें कललो तांक रापचे खातीर घर तयार केल्ला म्हण म्हणटाची केल्ला महाभारत कंचकी एक कडेन आमकां मेळटा 10 दीस पर्यंत तांणी विंगड जनाल घरा राबलींची म्हणून जाल्यार हांगा ह्या पार्टान तुका सांगला म्हण तांणी पुरोचनान तांकां आपणोर तांकां म्हूण तयार केल्ले बिडारान तो राबयले थंय त्या आरामनेंत जाय जाल्यार तांकां कसले काही उणी ना तितले सर्वय भक्ष भोज्य तांगेल आहार शयना खातीर चंग हांतुळ सर्व सिद्ध केला। पांडव थंय राबल्यांची तांकां संतोषारी आसात तांणी जाल्यार विदुरान सांगेल विशय धर्मराय तत्वळ आलोचन करता। 10 रात्री अशी जाले 10 रात्री 10 दीस जाले त्या वेळार पांडवांक गेले एक काम करच्यान तूची पुरोचनस तो तांगेले पट्टी मारना येयला तो हांव दुर्योधना सोडला तुमगे लोट राबता तुमगेल गुण म्हाका वगवला दुर्योधनाले कुत्सित बुद्धी म्हाका जायना अशी तशी म्हणून पांडवाल विश्वास घेवचे ताण प्रयत्न केला जाल्यार पांडवांक कसले उपायना नवे धृतराष्ट्राल उत्तरा म्हणण दिवन येयलेचे तर तांक राखचे काम तांगेल म्हणून विदुरान सांगला कशें राखू का म्हणून सांगला तांणी तांगेल चिंतेन तू असाची दाखोवन घेनाची पुरोचनाल विशय आमकां कळला म्हणून तशी तो चंद करून पांडवांक गेले विश्वासो तागेल वैरस म्हणले कोण तांगेलचे आव्हानी करतरस खंयची वेळाक हे आरामने उज्जू दिवचे म्हण म्हणलेले तागेल मनान तस कडे तो युधिष्ठिराले सांगता युधिष्ठिरा चंद जावन हांवें एक शिवग्रह म्हण म्हणलेले तयार केला आरामने तुमकां राबच्याक आनी तुमी थंय राबू येता म्हण म्हणटा न्ही जावन पळय तांगेले आलोचन पळय घर शिवा म्हण म्हळ्यार मंगळकर जावन वचचें म्हण श्रेष्ठ जावन वचचें शिवग्रह मंगळकर जावन वचचें अरमने म्हण नांव ताचें जाल्यार न्ही जावन तें अमंगळ पांडवांक मंगळ करता ही ताका तांत भितर तांणी आशिल्ले तेन्ना तांकां लस्सूचे कायडी जाला वय वे तशी अमंगलकराच्या एक घरांत तांणी वचुका पडले कांय करूं जायना तांकां पळय न्ही जावन शिवालय आलयांत कशी ते कैलासांत आशिल्ले शिवालय आलयांत सर्व भक्त शिवा पळोवचे खातीर प्रवेश करताचे तशी पुरोचन पांडवांक घेवन ते नवे अरमनेंत वता शिवग्रहांत भारी चंद अरमने युधिष्ठिराक धर्मरायाक भारी कुशल ते रमन पळोवन लेखत काही तो मनान तुची आमकां लासूच्या म्हूण जाल्यार ही तयार केला जाल्यार कितले चंद करून केला भीमसेनो युधिष्ठिराल वटू वतरस कडेन जाल्यार तांकां सूक्ष्म बुद्धी जाल्या न्हू तांगेल विदुरान सांगून ते अरमने भितर तांणी प्रवेश करून भोंवतरसची जाल्यार थंय एक तांकां विचित्र नमनेचे परंबोळे तरस कळ्ळें कसो की एक परंबोळो
तांकां कळटा तें परंबळू कर्पूर राळ म्हळ्यार अंटू बग बग जोळून वता ते पुरे घाल्ला म्हूण म्हणलेले तांकां कळटा लागीं वचून ओंटीकनी आपूण मारून सकट पळयताची कळ्ळी तांकां हें इटीक गारे म्हळ्यार सिमेंटांनी घालून तेदन सिमेंट न्ही माती गारे करचे ते ताजे निमतीनय हाका तूप आनी अरक ते दोनी घालून मिश्रण केलां आनी ताजी वणत केला म्हूण तांकां कळ्ळें कुडले धर्मराय म्हणाल काय भिमा लागीं भिमा तुका हे घर पळयतना मना गेला ना मागीर विदुरान सांगिल्लें हें भग जोळून वची तशी एक अग्नी पदार्थानची बांदला इतें आमकां शत्रू कोण म्हणून सांगना तो तांगूत तशील जनाल करिना हें घर बांदयला पळय तांतू भितर म्हाक दिसता तांतू राक अरगू कळ्ळें लाक म्हणटाचे आमी तें तण वासो आनी नारला चंत म्हणटा पळय ते तूप हे पुरे माती ಒಟ್ಟು कल्लोन ही घर निर्माण केला म्हूण दिसता म्हाका आमगेले शत्रू पळय दुश्ट दुर्योधन गोतच न्हय ताणें हें पुरोचनाक नियुक्त केला आतां पुरोचन राखून बसता इतें आमकां दहन करचे खातीर तेशें तागेले नाटक पळयलें कळटा न्हू तुका आमगेले विश्वासा पात्र जेवची तशी बारी विनम्रतेर आमगेले सेवा करता अति विनम्रता म्हणटात न्हू अति विनयम धूर्त लक्षणम म्हूण सांगून तशी हो धूर्त महावंचक यो तशें जावन आमकां केन्ना मारचें म्हूण हो तयार आसा विदुराकच न्हय हें गोत्तशील देखुनूची आमकां ह्या घरा विशयी तितले एक सूक्ष्म भाशेर गोप्य भाशेर ताणें सांगला कळ्ळें आतां आमी कसल कोरका मुखारसून म्हणून आलोचना कोरका भिमा म्हणटा भीम म्हणटा की अण्णा हें तूं सांगल्या बरी बग जळची वस्तू निमतीची हें घर केलां म्हूण जाल्यार आमी हें घर सोडूं आजी पुळ्ळेक रमनेस न्हय थंय वचून राबुया जायना मागीर 10 दीस राबिला रमने थंय वचून राबुया म्हूण कडेन सांगता ना भीमा आमी ह्या घरान तूं राबूका हांगा राबूनूची तांकां कसलें दोळे माती घालची तशी कोरका आमी शिवाय आमी हांगा दुखून चमकल्यार अनेक उपाय करतात तांणी आमकां मारूंक तशें जावन ह्या घरान तूं राबून आमी जिवन करुया अनेक कसो म्हळ्यार उडगास असो हें घरा विशयांत आमकां संशय येयला म्हूण म्हणलेले विशय पुरोचना कळूनच जाल्यार आमी जागृतेर आसुका हे विशय अर्जुनाक नकुल सहदेवाक आमी सांगचे नाका मेगेल आनी तुगेल मध्यन तूं असो केन्नाय आमी जागृतेर आसून हांगा दुखून चुक्कोन वच्चे कसले मार्गस्वे म्हूण सोदुका कळ्ळें खंयी आमी पुरोचनाल वयर संशय दाखयला संशय आयला म्हूण म्हळें आमगेले तोंडाचे फेस रिडींग करल्यार ताणें आमगेले तोंडा वयरचे भावनेन ताका कळल्यार कळ्ळें कडेर तो विंगड कसले जे उपाय करतलो कसा म्हळ्यार टार्गेट आमीची आमकां लासून घालचे तांगेले इरादा जो आतां हे लासून घालूं जायना ह्या घरा विशीं आमकां कळ्ळें म्हूण आमी दाखोवन घेतलें म्हणजे जाल्यार तो विश घालू पुरो आमकां तशें जावन आमी जागृतेर आसूचें आमगेलें काम इत्याक म्हळ्यार त्या दुश्टांक दीश मारचे अधर्म पाप जाता कसले भंय ना दुर्योधन केदां आमकां कैद करचें म्हूण म्हणलेले विशयान तूं राखूनस तुका ताणें विश घाल्लें सकडी आनी न्हंयत भितर लकयले पुरे उडगासच न्हू तुका म्हणटना तो खंयचे वेळाकय आमकां मारच्याक जाल्लो शिवाय दुर्योधन आमकां आमगेलें इतलें जिवन कोरकय तो सोणा तशें जावन तूं आनी हांवें जागृतेर आसुका कळ्ळें मागीर एक पंत अनेक विचार मेगेले मन आयला एकाच वेळे आमी लासून गेल्ली जाल्यार आमगेले आजो भीष्मस पळय तो कांय दुर्योधनाल वयर कोप करना म्हाका दिसता कोप खंडीत करिश्ना इत्याक म्हळ्यार तांकां दुर्योधनाल वयरी चड ममते सामगेल पशी एकच वेळ कोप करून तो बिश्टायल म्हणून इल्ल्याक जाल्यार आमी मेली नंतर दुर्योधनाकय बिश्टान तांणी कसले करोस कांय ना न्हय कसो जाल्ले कसले इत्ते भिष्मान तांकां बिश्टायल वे द्रोण कृपाचार्य आमगेले पार्टी राबलीच की दुर्योधनान केलेलें काम सम केलें म्हणून मागीर आमकां कळल्यार प्रयोजन आसलें मेल्ली नंतर ह्या परी आमकां कसलें कळतवे ना न्हय तशें जावन म्हणून अनेक उडगास आसूं भिमा आत्ताच्या तामियार मनसून वचूनच जा चमकल म्हणजे जाल्यार दुर्योधन वापास कसले एक उपाय करता कळ्ळें तशें जावन आत्तां ताणें पुरोचना मात्र हांगा सोडलेलें न्हय आमगेले विशय कळूक मस्त गुप्तचारांक खंय सोण आसच्या पुरो तशें जावन
त्या गुप्तचार आम्ही अंग दुखून आताच्या तो चुकून घेतलं त्यामुळे दुर्योधना सांगताचे वापस तर पुरचनाला करीन मिंगड उपाय करायच्या परत चावनो आम्ही नुतची समय राखून खंची समय आजात त्या समय अंग दुखून पलायन करू पडका इतक म्हण म्हळारी अपदस्थानपदे तिष्ठन् अपक्षान् पक्षसंस्थितः हीनकोशान्य महाकोशः प्रयोगैः घातयद्ध्रुवं म्हणतो म्हळरी आमका आजी कसले स्थानमानस्वे नानवे थंय दुर्योधनो तगल अन्नाल नंतर तोची सार्वभौम जावक म्हणून आमकां धांवडयला आतां आम्ही हांगा नातशी भोंवतरसची आमकां निकी कोणेय मित्र नाच हांगा आजी दुर्योधनाक मित्र सची मलगड तागेले ओटू आनी तागेलेक आम्ही संपादन करून हाडलेले आम्ही दिग्विजयन करून हाडलेले दनागाराक तोच येत यजमान जाला तेश्चावनो खंयची रितीरी हांक मारची कशी म्हूण म्हळ्यार आलोचन करता त्या म्हळ्यार तागेलें धनबलस जनबलस आमगेलें हें दोनी नात तेश्चावन आम्ही दुर्योधना कशी पुणी वाट चुकोवन ಸ್ವಲ್ಪ काळ आम्ही ताका अज्ञात जावन आसो का जत्ता म्हूण सांगून आतां आम्ही हांगा दुखून चुकोवन घेवन वचूं का म्हूण म्हणली न्हय जाल्यार कशी वचीत खंयचो मार्ग आसा खंयचो मार्ग हें देशा दुखून वर्णा मता दुखून खंयचो मार्ग खंय मता हे परेसुरवे आमकां कळका जाल्यार आमी सर्राग भोंवका हे नगराचें मुल्ल मुल्ल आमकां गोतसुका आजी दुखून आमी एक करया हाणें म्हणलां न्हय विदुरान बिला आशिल्ले सरपू लासून वचना म्हूण हाजेर तुका कसं म्हूण म्हळ्यार आमी भायर दुखून चुकोवन घेवच्या पळयिल्ले विशयी गुप्तचाराल मुखांतर दुर्योधना कडला तेवय अपाय आमी घरांतू एक सुरंग खोंडवे खोंडून खंय ते सुरंग भायर वता थंय दुखून भायर येवेत न्हू मम्मी जाल्यार कोणाक कळूं नज बारी रहस्यार सुरंग कोंडुका म्हूण न्ही सांगता कळ्ळें कोणाके मात्र आमी सुरंग खोंडिताचे म्हूण कळूं नज खंय तर म्हळ्यार पुरोचना समीत कळूं नज म्हूण एक दीस ह्या परे आलोचन करला पंच पांडवय हांगा दुर्योधन युधिष्ठिरान जेवो भुयमान जेवो कोणा लेगीत कसले सांगानी जाल्यार एक दीस 5 जन भाव आवसो ओटो तन्नी एक कडेन गांव भोंवतरस तन्नी सगळेची वर्णावत एक कडेन एक निर्जन प्रदेश उद्यानवन एक थंय बैसून ಸ್ವಲ್ಪ वारे खावया म्हूण बसल्यांची थंय विदुराल्याकडो खनना म्हणलेलो मित्र आत्मीय विदुरालो तो थंय येवन तांकां मेळटा आनी तागेलो परिचय करता हांव विदुराल स्नेहितो म्हाका विदुरान हांगा बस म्हूण आदेश केल्लेले म्हूण विदुराल स्नेहीत म्हूण म्हणली न्हय म्हणटन पांडवांक आत्मीयत जाली पांडव कशी नमगलीची म्हूण म्हळ्यार संशय आमचे येवचे पुरो तेदनाचे वेळ वायट जन तेदना येसची आजी येस जाल्यार काल म्हणटा पळय आतां चितलो अधर्म काल न्हय तो तितली पट्टी मारनाची कळ्ळें आनी एक जन आपळयतना बद्द म्हणटकी पट्टी म्हणटकी म्हणची तितले एक चातुरकाय धर्मराय काय आशिल्ली भीमा काय आशिल्ली म्हूण आमकां कळ्ळें न्हय पुरोचनाल तोंड पळोवन तांणी लेख न्हय यो पुरोचनो तो वायट करूं कायला आमकां म्हूण तशी आतां विदुराल स्नेहीत म्हूण म्हळ्यार विशय आनी तागेले एक सौजन्य सज्जनिका हे पुरे पळोवन पांडवांक तागेले वयर भारी प्रिती जाली तो म्हणाल काय पळय विदुरान म्हाका हांगा पेटयला म्हाका सुरंग कोंडुच्याक गोतस तशें ताणें म्हाका पेटयला तुमकां एक सुरंग करून दिवका म्हूण सांगून म्हणटन मागीर तांणी नमगुका न्हय ते म्हळ्यार विदुरान सांगिल्लें न्हय उता भितर वचचें नेला भितर बील करून निपून बशी सरपाक कसले जायना म्हणटन त्या सुरंगा खातीर म्हणून धर्मराया कळ्ळा न्हय तशी तो म्हणटरस तुमगेले सेव करता म्हूण विदुरान पेटयला आतां आमकां कसो करता म्हूण सांगता आनी म्हणाल काय विदुरा मेगेल वयर मस्त प्रितेस मान न्हय विश्वास येस तशें चावन म्हाका आपयलें ताणें पांडवां लागीं तूं वचूका आनी तांकां कसो चांग तें कोरका म्हूण आनी तुमकां कसो चांग म्हळ्यार सुरंग कोंडुचें म्हूण ताणेंय म्हणलां जाल्यार तें तुमकां ओप्पीक आसा म्हूण जाल्यार तुमी म्हाका ओप्पीक दियाची आनी कसो म्हूण म्हळ्यार पुरोचना आलोचनय म्हाका कळ्ळा विदुराकय कळ्ळा विदुरान म्हाका सांगला कृष्ण पक्ष हेंचे म्हयने कृष्ण पक्षा चतुर्दशी ते दस तुमी न्हिदलेले तेन्ना अरमनेक उज्ज दवरका म्हूण ताणें निर्धार केला आनी तुमगेलो ओटो तुमगेलो अम्माई लासून वता तसल दुरालोचन ते दुर्योधनाले तशें चावन विदुरान तुमगेल्या गिमलेच्या भाशेर केल्लो विशय सांगिल्लो उडगासस की तूं तेंचे भाशेर ताग्याक तो उत्तर दिला न्हय गोतसवे तशें चावन हें पळय म्हाका कशी कळ्ळें म्हळ्यार विदुरान सांगिल्लें ती तुमी दोग जाणां उलोवन घेतना कोणेय नाशिल्ली ते वय तसल्या विदुरान म्हाका सांगून आसूं काय या पळय म्हणटन तुका विश्वास आसना आमगेले वयरी म्हणून सांगता आनी विदुराल मित्र आवा म्हूण सांगून नमगा
आणि हांव कसले कोरका म्हणून उडले सांग म्हूण कडेरी युधिष्ठिराक तागेले विशयान कसले संशय वर निकय तो म्हणाल कय तूं विदुराल मित्र म्हणलेले विशयान तूं म्हाका कसले संशय येना आनीक म्हळ्यार विदुराक आमगेले विशय कसले गोतना नातिल ना ताका तूं आपतो म्हणले नंतर तूं आमकांय आपतो जाल्लो आमगेले विशयान तूं हांव आनी आमी आनी विदुरय तुका एकल्याक म्हणल्याक भेद देखूं नका कशी विदुर आमकां प्रीती करता आशिल्लो तशीच तुवें आमकां प्रीती करता म्हूण कळ्ळें आनी आतां विदूर थंय दुकान हांगा येयला तांकां संशय येता म्हूण तो येना म्हणींगूच जाल्यार विदुरान केन्नाय आमकां रक्षणा केलेलें तूं विदुरालो मित्र म्हळ्यार तागेलो प्रयच जालो तागेले वयर वचूची पूज्य भावना तुगेले वयर दवरताची आमी तुवें आमकां रक्षी खातीर हांगा येयला म्हूण लेखताची आमकां आजी बाप्पाक पळयल्या वरी जाल्लें म्हूण आनी सांगताची आनी कसो म्हूण म्हणल्यार धर्मराज सांगता की हें घर पुरोचनान बांदिल्लें दुर्योधनान सांगूनच म्हूण म्हणलेलें आमकां कळ्ळां आनीक कसो म्हळ्यार आतां आमी थंय मस्त गळसून दिला मानताक दिग्विजयन कोरून तें पुरे ताणें वश करून घेतला कितले की जनाकय ताणें दुड्ड दिवन दिवन तागेले पक्ष करून घेतला म्हणटना आमकां विनाश करचे विशयान तो ताका कसले आतां अडीतड ना तशें जाल्ला तेच्यान आतां आमगेलें जीवन आमी रक्षण करता जाल्यार आमी ಸ್ವಲ್ಪ जागृत करून घेवका पक्कने आमी भस्म जावन गेलींची दुर्योधन भारी संतोश पावतलो आनीक कसो कुसवे आब पळयलें ह्या अरमने खंय बांदिला गुत्सवे थंय एक बरी फिरंगी आनी वखद दवरलेलें फिरंगी घालचे वखद दवरलेलें शस्त्रागार आसना ताजी लागींची कळ्ळें केला ताणें पक्कनी हांगा अरमने उज्ज दिल्यार तो उज्ज थंय लागले ते मागीर बेतन खंडीत आमी मरताची आनीक कसो म्हळ्यार हें एक कोटेक खंयचे वर्णावताचे कोटेक लागीं बांदिला हें घर सगळे कोटे एक बागील आसा म्हणटना आमी खंय दुखून खंय धांवका पडला भारी कश्ट आमकां हांगा दुखून सोडून घेवन वच्चाक तशें जाल्यार विदुरान आमकां सांगिल्लें भारी लाय जाला आमी सोदीतर आशिल्लीची कशी भायर वचचें खंय कसो करचें आमी सुरंग मार्ग कोरका म्हूण आलोचना केला आजी तूंच येयलो न्हू सुरंग मार्ग करून दिता म्हूण सांगून आमकां भारी संतोश जालें तूं बापान सांगिल्लें वरी कर म्हूण धर्मराय सांगता वॉक उडलें ते थंय आशिल्ले वर्णावता जना लागीं पुरे वर्णावताचे जना लागीं थंय त्या वर्णावताचे मुख्यस्त राय आसा पळय तांगेल्या पळय थंय लागीं कोट ते हांगेले अरमने लागीं कोट आसा न्हू त्या कोटेचे कंदक ते वायट जाल्ला म्हाका काम दिल्यार हांव तें सम करून दिता बदक कंदक वायट जावन आशिल्ले थोडेशी कडेर तांची त्या मुख्यस्तांक पुरे कुशी जाता जायत तूं काम करी म्हणून तें काम करचें न्ही म्हणणार हांगा दुखून सुरंग खंडिता त्या अरमनेचे मदींच एक कुडा दुखून ते सुरंग खंडिता थंय कसले दिसून नज खंडिताचे म्हणून तशें जावन त्या सुरंगा देमचे द्वार आसनवे नेलाची लेवल कोण सोडता पुरोचनाक कोळूक नज त्या कुडाले ताणें इल्यार कोळू नज म्हूण म्हणलें म्हणके त्या कुडाक नेल आसना वपास काम जाल्ली कुडले तशी कोण सोडचें ताणें मात्र न्ही ते माती पुरे ते कंदकांत तो घालेले दिकून तितली माती कसा जाल्ली म्हणलेले विशयान थंय हांगा कंदकांत न्हू माती पडलेली कळना मागीर त्या म्हळ्यार कितली गुंडी कंदक ते कोटे सुत्त तशें कोणाकय कळना नशी तो भारी जाग्रतय कंदक खंडिता सुरंग खंडिता हांगा पुरोचनान कसं केला ते अरमने कोटेचे एक द्वार म्हणलेले पळय एक द्वार ताजी लागीं ताणें बिडार केला आनी कसं म्हळ्यार तें थंय दुखून तांणी भायर धांवल्यार कळटा म्हण तागेलें आलोचना आनी कसं करताची म्हळ्यार रात्रीचे न्हिदता न्हूतं न्हिद नाशिल्लीची हातां पुरे हातां लागीं हात अशी केल्यार मेळका तांकां न्हिदा दोळ्यान थंय तशी आयुध दवरून न्हिदताली सकाळची पुरय आसना बेटी करची म्हूण सांगून भायरीची भोंवतर आसता आशिल्ली की मात्र दिवसा एक पंतपुणी पुरोचना आपयसिता आशिल्लीची आनी तूं केन्नाय आमकां चंद करून पळयता खाण जेवणाक कसले तोंदरे जायना अशी पळयता आमकां कसो जाय ते परी सिद्ध करून दिता अशी तशी म्हूण ताका होगळसून पुरोचना वयरी आमकां भारी विश्वास आसा म्हूण दाखोवन घेता आशिल्लीच की म्हणटना पांडवांक मिगेल विशय कळ्ळा मिगेल वयर तांकां अपनंबीक आसा ह्या विशय पुरोचना कळयनी कित्याक म्हळ्यार आनी तितली चंद एक्टींग करताची तागेले वयर विश्वास अशी म्हणटना वर्णावताचे विंगड जना कांय कळू असवे ना नवे विदुराल मित्रस पळते ಕೊಂಡೊಯ್ಲ ಕನಕು ತಕ್ಕ ಮಾಂದ್ರ ಗೊತ್ತಸ್ ಕಸ ಜತ್ತ ಕಸಲೆ ಇತ್ತೆ ಪುರೆ ಗೊತ್ತಸ್
एक वर्स गेल्ले, एक वर्स गेल्ले री हंग एक चूर संशय दाखयना नशी पुरोचनाल वयर केन्नाय पांडव तागल्याचे हस्तर हस्तर चंद करून उलयताची पुरोचना भारी संतोष चलकय मळालकय लेखलिकय आनी मी पूर्ण करच्याक काल येयला आतां म्हूण सांगून पुरोचनाक संतोष चल आतांगा कृष्ण पक्ष चतुर्दशीक लसूचे म्हूण म्हळ्यार त्याच म्हयन्याचे म्हणल्यार विशय आमकां मना येता जाल्यार एक वर्स गेल्ले म्हळ्यार पांडवांनी येवन एक वर्स गेला खंयचे म्हयने कृष्ण पक्ष चतुर्दशीक तांकां लसुका म्हूण लेखला त्यांचे म्हयन्यान तूं हाणी सुरंग कोंडिला म्हूण आमी लेखूका तशी आतां पुरोचनाकल्या मनांत आनी आमकां वग्गी लसुका म्हूण आयला म्हणून धर्मराया कळ्ळें म्हणालकय भावंडांक भावंडा लेगी भिमा लेगेनी आमी आंग दुखून तपसून घेवन वचुका आजीची चांग वेळ म्हणल्याक आम्ही कसं करुया आम्ही उज्ज दिवया पुरोचनूय हांगा भस्म जाता आनी आमी खंयचे एक जिवांक म्हळ्यार प्राणीक हांगा आमी निर्दोश कडेन दवरन आमी कोणाकय कळना अशी चुकोन घेवन वचुका वय म्हूण दिसलें भिमाक आनी कडेरी कुंती कसं करता एक दिवस अर्जुनाक नकुल सहदेवा कुंतीक हे विशयी आतां सांगला म्हळ्यार इतली काळ आनी वच्चे आजी वच्चे म्हूण जाल्ले पळय तांणी पळय सांगलें अशें कुंती कसं म्हळ्यार इतली काळ आमी ह्या घरांत राबल्यांची सुत्तमुत्त आशिल्ले ब्राह्मण सुवासिनीक पळय आपूण एक जेवण घालया म्हूण सांगून ती कसं करता हांव एक व्रत धरला रात्री दान दिवचें म्हणून तुमी पुराय येवन दान घेवन जेवण करून वचुका पुरोचनाक विश्वास येता हांकां कसं लेगोत ना तशें उत्सव आनी घरांत पुजा गिजा पुराय दवरला कडेन ती पुराय जेन्ना कापयता ब्राह्मण समासिनी कापून तांकां भोजन करून दान दक्षिण पुराय दिता सर्व ब्राह्मण सुवासिनी कुशीरी कुंतील्याक सांगून तांगेल्या घरा वताची जाल्यार थंय कसं जाता गो तसो पळय हांनी एका प्राणीक दवरका म्हूण लिखिल्लें न्हय थंय कसं करता म्हळ्यार एकली निशाद स्त्री थंय कसं जाता म्हळ्यार पळय देवाल एक प्रेरण पळय एक निशाद स्त्री तिका अन्न उदक जावका म्हूण त्या रमणे येयले कोण आनी राबिल्ल्या रमणेक पांडवान आनी कुंतीन कडेरी कुंती तिका बारीक चंद करून कुशीरी आहार दिता तेच जेवल्याक तेजे वयरी मद्य घेवन येयली ती निशाद स्त्री न्हय त्या मागीर पिल्ल्या कडेरी तिका कुंतीन म्हणला तिका भायर आनी वचुका आमी बागेल घालताची म्हणून अरमने दुखून भायर वचका जायना व्हड अरमन न्हय ही जेवण घेवन खंयचे कडेन चमकल म्हूण कळ्ळी ती चमकल्या म्हूण हांनी लेखलें कोणें पांडवान आनी कुंतीन लेखलें तिगेलें आयुश्य जालां तें कृष्णाल प्रेरण न्हय पुराय ती तिका पिल्लल पेट्टाक तिका अरमने दुखून भायर वचका जायना बोध चुकून पडली 5 चेडूं वयस पळय पिल्ल्यान तांणी निशाद जन्म पुराय थंयच गाड न्हिदे पडल्यांची हांकां वचना कोणाक हांनी वच्चे खातीर खंयचे अरमने मध्य आशिल्ले सुरंगा दुखून वच्चे खातीर हांनी अरमने भितर आसाचे ही अरमने खंयची एक कडेन गुंतर आशिल्ली चेडूं वालोट थंयची बोध चुकून पडलें रात्री जाल्ली कारणावता जेवन पुराय गाड न्हिदे आशिल्ले वेळाक भीम कसो करता व्हड एक उज्या सुडी तयार करता आनी पुरोचनाल घराकच उज्ज दिता मागीर तांणी न्हिदलेल्या घरा बागलाक घराचे 4 कडेनी दवरता उज्जो आनी ते आयुध गारस पळय ताकाय उज्ज दिवन ते दना ताणें भायरच्यान तितले उज्ज दिवच्या तयार करतनाची आनी 4 जन कोण कुंती आनी 4 चेडूं 5 जन भीम समीत संचो तांणी ते सुरंगा भितरी देंवच्या तयार केला कळ्ळें कडेरी भीम उज्ज दवरला आनी सीदा सुरंगा भितर देवला हंचाण ते स्फोट जाल्ले शब्द न्ही पळय खंयचे शस्त्रागार तद नंतर पुरोचनाले अरमने जेळटरस पुरोचनाकाय सोयना हंचाण हांगेले कोणाले पांडवाले अरमने पुराय जन भग 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 शब्द ते कर्पुराचे निंबासाणी सुत्तू उजवाडू शस्त्रागार भाग भगीची भेत्तून लास्तरस पळयतन पुराय धांवन येयलींची 4 बदी दुखूनी विमान उज्ज दिला न्हय कोणाकय मुखार वचून न्हू त्या मागीर कसं उज्ज तो धग 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 जळटा जळचे सामान नवतान तस तांकां कसो करूंक जाय न्ही
तन भितर वचून वडवाच कशी म्हूण जायनी पुरी जनाक पांडव भितर आशिल्लीची पांडव न्हिदल्याची तांगेलो अवस्थ कसा जलकी म्हूण म्हळ्यार चिंता पुरी जना दुःख उलोवन घेता रसाची दुर्योधनान जेवो एक केल्ला हांवें पुरोचनाल करीन ह्या पुरे तयार केलेले दुर्योधनान हांवें पांडुपुत्रांक शत्रू म्हणले किल्वे उज्ज दिल्ली कोण हें म्हूण म्हणलेलें केल कितलीकी जनाक हें काम धृतराष्ट्राल चेडूवालेच म्हूण मना येवन दिखर घालता रसच काही कडेरी पळयतना पुरोचनी भस्म जावन चमकला जना परे संतोष केले हाणें केल्लेलें चडावत म्हणटाक उज्ज दिल्लो पळय तागेले घरा लागले तशी जावका ताका त्या पांडवांक तांणी पळय कितली चांग जन पापरहित जन तांणी हें पापिश्टान तांकां मारूं पळयलें सुरवे वॉच लासून गेलें न्हय म्हूण सांगून ताका तशी जावका म्हूण जाल्यार पांडव मेल्लीत न्हय म्हणलें दुख्ख तांकां जाता रस रडत रसाची सगळी रात्री उज्जून येवन वचून राबल्यांची तांणी त्या म्हणटा उज्जान तो पांडवान वांचस्वे म्हूण म्हणलें जाल्लें हांकां कळ्ळें भारी बेजारा रे तांणी रडत रसाची तात्पर्य निर्णयान तो मध्वाचार्य कसं सांगता गोतसवे ती स्त्री आनी ते 5 चेडूं पुरोचनाक आक्क लेखता म्हूण सांगून ती थंय आयली 5 जन चेडूं आसले समेत म्हणून महाभारत सांगता तांगेल देहा बदला प्राणील देह दवरयत जाल्यार मध्वाचार्य सांगताची प्राणी देह दवरला रे ते थंय हें जायना कसं न्ही प्राणी म्हळ्यार तांगेल हड्ड गिड्ड ते हड्डा नमुनो पुरे पळयतना कळटा न्हय ते कांय समजायना जाल्यार कृष्णाल प्रेरणेन पुरोचनाली अक्का ताणें कोणाला सुत नाका तूं केलेलें तुका मेळ्ळो म्हूण सांगून पुरोचनाली अक्का 5 चेडवान थंय घेवन येयले ते दुसरे दिसाक पुरोचनान पुराय तयार केला मारूक कळ्ळें ही थंय खावच्या जेवच्याक म्हणून थंय उत्सव आस ब्राह्मण सवासिनील जेवण आसा म्हणून पुरोचनाल्या ती सांगता आमी थंयची जेवणां मत्ताची पुरोचनान नाका म्हणून सांगू जेतवे हो बाई न्हिदोन पडलो ती थंय चमकली आयला की ना म्हणून ताणें लेखनी कितकी ती मध्य पिवन थंयची सोरो पिवची न्हय थंयची न्हिदोन पडल्या ती जल्वे कडेरी भीम उज्ज दिता भीम एक सांगताचे मध्वाचार्य भीमस्य पूर्वभुजितो न शशाकचे इत्यर्थ म्हळ्यार ताका गोत्तशिल्लें म्हणून कसलें एकच वेळे पुरोचनान उज्ज दिवका जाल्यार तिणें तिका तांगेल आहारांत विश घाली म्हूण पेटयली खंय आनी ते विश आहार जेवणीची चुकून तीची खाल्ले तशें जावन तीची त्या विशा निमती तिका अमल येवन पडली अशी सांगताची कळ्ळें जावन पुरोचन आमकां संशय येवचेनच महाभारतांत तूं सांगता कसं म्हूण म्हळ्यार म्लेच्छ तो पुरोचन ही निशाद स्त्री म्हूण म्हळ्यार बेडी ती कळ्ळें तशें जाल्यार हें कशी समजता म्हूण म्हळ्यार ती बाई म्लेच्छ स्त्रीची जाल्यार ती कशी पुरोचन हांगेल फ्रेंडशीप करून आयला पळय तशी ती कुंतीक गुर्त करून घेवन आयले ती कुंतीक परिचय आशिल्ल देखून कळ्ळें जावन पुरोचनान तिका आदेश दिलेले तूं कुंतील फ्रेंडशीप करून घे म्हूण तशी ती त्या दीस कुंती जेवण करयता म्हणटना कुंतीन तिका जेवण आपयलेलें म्हणून म्हणटाची कळ्ळें पांडवांक रांदपांत विश तिणें घाल्ला केन्नाय विश कोण तांके पांडवा एक कोणेय जेवो विश घालताची एक ना एक दीस म्हणून विदुरान सांगिल्लें देखून कसल आहार तयार केले सुरवे भीमान जेवण करून पळोवचें कळ्ळें विश असलें ताका न्हीद मांद्र येता मरना तो वरलेले जन मरताची तशी कडेरी सुरवेक ते दुसरी भिमू सुरवे जेवता ताका कळ्ळ्यान तो विश घाल्ला म्हूण सांगून तशें जावन ते विश ताका करकय सुचोक वतस सर्वय तोच जेवतकय हांकां कोणाकय दवरनाकय कडेरी पुरोचनान पळयलें खंय पांडव न्हिदल्यांची विश खावन न्हिदल्याची आनी मरनाची म्हणून भारी संतोशारी तो उज्ज दिवचे न्ही म्हूण लेखूक जाल्यार ते भितर भिमान उज्ज दिवनूय जाल्ला कळ्ळें तशें जावन नानातल्यार एक संशय आशिल्लो मध्वाचार्य सांगताची ती निशाद स्त्री जेवणा आयली चेडवां घेवन निरपराधी न्हय तिका आनी उज्ज दवरल्या बरें जालें न्हय म्हूण जाल्यार ती विश घाल्ला देखून ती बाई आतां ताई न्हिजली म्हणटना तीण मेल्ल्यार तिका विश दवरल्यार कसलें चुकी ना म्हूण भिमाक तो वायुदेवन ताका पुरे गोत्त आशिल्लें म्हूण म्हणटा जेवो
ती इत्तीक तिरते म्हणून एक तांणी कारण दिला मध्वाचार्यान कसले म्हळ्यार तिगेले चूक शिलकय ती पापिश्टी एक जावन इहाच पाप कसले म्हण म्हळ्यार पांडवांक तीण वखद घाललें विष घाललेलें जाल्यार अनेक पाप तीन केला कसले म्हण म्हळ्यार तिणेक तपस्या केलेलं की मस्त वर्ष कसं म्हण म्हळ्यार आनी आवच अदिती जावका मिगेल चिरडून पुराय देवती जावका तपस्या करतना एक वर्ष तपस्या करतनाची शिवान ताका तिका वर दिवची काय कळव्यान तुगेले चिरडवाल वटो तुका एक मरण आसा लगीच तें मरण जायनी म्हूण जाल्यार तूं अदिती जाता तुगेले चिरडून देवताय जाताची तशी पळय केन्नाय आमकां एक योग्यता म्हूण आसता म्हणटाची पात्रत्व तें पात्रत्व कितलें आसा त्या मांत्र अपेक्षा करता खंय तिका ती म्हळ्यार आमी कसले व्हड अपेक्षा करूं नजो म्हण म्हळ्यार कसल करूं नजो म्हूण मध्वाचार्य सांगतात ती बेड ती निशाद स्त्री जावन आसून देवती जावका म्हूण अपेक्षा केलेलें एक चुकी केन्नाय त्या मागीर त्यांची देहांतू त्यांची जन्मांतू आतां कोण साधन करून देवतेंगे लोकांनी वताची न्ही मे साधन करून आनेक मरण जावन तेदन वचें हें तिका त्यांची देह आसतनाची देवती जावका मेगल चेडूवान देवत जावका हांव अदिती जावका तशें पळय जत्वे ते पळय पाप नवे आलोचन केले रे ते पाप कशी ताका तांणी साम्यता दिताची कोण मध्वाचार्य राहूक तो निजावन स्वर्भान म्हण म्हळ्यार राक्षस अमृत पिवका आवय देवत जावका म्हण अपेक्षा सुनो तो देवतेंगेल मध्येंतू तांगेले रूप घेवन बशिलो त्या वेळार विष्णूक सूर्यचंद्रान सांगलें ही काणें आमी आयकलेत न्हू राहुल शिरच्छेदन करून राहूनी केतू म्हूण दोग जन जल्लींची त्या म्हळ्यार जागेले आंगां भितर अमृत वचून जाला म्हणटा तो मागीर देवतेल गणान तो मेळ्ळो राहूनी केतू जावन मेळ्ळी तांणी तशीच ह्या पुरे गोत्त आशिल्लें न्हय भिमाक बेडी ती मेल्ली पुरोचन मेल्लो भावंडाक आवसूक घेवन सुरंग मार्गात दुखून वता तो वता रस्त्यान तांकां बल कुंद वता पाप सुरंग मार्गात दुखून येवन धांवत रसाची जाल्यार पळय विमान एकल्यान मात्र आहार घेतला विंगड जनाक ते दीस आहार येना इते म्हळ्यार विश घाला आहारांत पुरय तांकां न्हीद ना अंजाण कितली की काळ दुखून आलोचना करचें कशी चुकोवन घेवचें अंजाण ते दुसरे दिसा तांकां अन्न आहार येना एक जावन भंय साबितेर आमी वचून पावता की ना भायरी म्हूण म्हणलेलें तशें जावन तांकां वगोगी वचपाक साध्य जायनी खंय भीमसेन पळयता आवसूकय भावंडाकय भारी वोंवटेला अशी चमकला रे आयचे दिसा आमी सुरंग दांटता की ना की खंय तांकां पांय लासून गेल्या नंतर सकाळीं म्हणटना सुरंगा वाट दिसले तेन्ना आमकां ह्या सुरंगा दुखून सोदून येवचें नाका म्हूण सांगून हो कसो करता वायू नव्हतो वायूदेव वायू वेगार वचा जेवची ताका मात्र पुरे जन भिलीच काही कितली दूर आस की ह्या कोंडिलेले सुरंग आनी कितली चमकुचे आस की म्हणून आमकां वचून पावनीच म्हण जाल्यार पांय आमकां पांय चुकिल ना म्हूण म्हणलें तांकां मना गेला भिमाक पळयताच काही कडे रे पराक्रमी नव्हतो भीम कसो करता तागेलो शरीर बलिश्ट ताणें आहार घेतला ते दुसरो तो कसो करता आवसूक खांद्या भायर बसयत की युधिष्ठिराकांनी भारताक दोग जाणां नकुल सहदेवांक खाक्यां भितर धरून घेत काही युधिष्ठिराक पार्थाक हातान पोटोन धरता काही पळय 5 जनांकय धरून घेवन धांवत आसतना ते सुरंग खंय तुकून कोंडिला थंय रुका पाळ रूख सनसनजिड्ड पुरे मेळटा ताका जाल्यार तो वायू वेगान धांवता देखून सुंट्र गाळ आयल्या बरें जावन कितली की रूख पोण गेल्लींची म्हूण म्हणटाची कशी पडलं समीत आनी सुरंगा माती नव्हती वल्ली माती ताणें तागेले आंग झड ताजे नंतर 5 जनां धरला ते झडावणेक ताण पांय दवरलेले कडेन पुरे फंड 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 जे तरस ताण खंय पांय दवरता खंय फंड जाला ताजे लक्ष झड्ड पुरे कळचून पड तरसाची तशी मुखार वतना ताका वाट जावन मेळटा तशी बाय ताका खंय वाट्टे कडे तडे जायनी खंय वाट म्हूण ताण सोदूच सोदिनी कडे रे सुरंगय दांटून मुखार येयलेची मागीर आशिल्ली रूख पुरे मारनो अर्द्यान मारनो म्हळ्यार वत ना अर्द्यान मारचें म्हळ्यार जाय म्हणून मारून रावचें न्हय तोच 5 जनां घेवन धांवतरस तागेले हाताक हरद्याक तागेले पांयाक पांया अडीक पुरे पोण सर्व रूख पोण वचून तांकां वाट दिसतरस धांवन वताची कितली की दुर्ग मेळ्ळे कितले की वाट्टे रे तांकां रान्न मेळ्ळींची पळयता विंगड रान्न अशें दिसता सुरेख सांगला ना विदुरान नक्षत्रादिक्कू कळल्यार गेल्ले नक्षत्रादिक्कू पळोवन भीम त्या पट्टणाक खंयचे
वरणावर्तक बिरुदोदी करदाम तरस हस्तिनावती कंचिदी कडेस म्हणतांग बस वापास वचून थंय पावच्यान खंचकी विंगड दिक्कांत बत्तरस. तशी मुखार काणी कसं जाता आम्ही पैकी दिसा पळया. आजी सांगेल सर्व परमात्माला गुरुंगेल चरणारविंदा समर्पण करता. कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मनामा प्रकृते हे स्वभावात करोमि यद्य सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि. श्रीहरिकृष्णार्पणमस्तु. नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता.